पुणे आणि पिंपरी चिंचवडमधले भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीसाठी 10-10, 15-15 वर्ष यांनी काम केलं. परंतु ज्यावेळेस तिकीट मागायला गेले त्यावेळेस त्यांना डावलण्यात आलं, त्यांचं तिकीट कापलं गेलं. काही काही तर नगरसेवक होते, त्यांचं तिकीट कापण्यात आलं. परंतु चर्चा झाली तर त्या 2 तिकिटांची. एक तिकीट म्हणजे पुण्यातलं, ते पण बालेवाडी भागातलं IT हब जिथं मानला जातो, आणि त्या IT हबचे ऑलरेडी जे करता धरता होते अमोल बालवडकर मित्रांनो, अत्यंत पॉवरफुल ते नेते होते, तिथं चांगल्या प्रकारे ते काम करत होते. आणि त्यांच्या पक्षानं त्यांचं तिकीट कापलं. काही कारणास्तव त्यांनी दिले तिथं, त्या कारणांमुळे ते तिकीट कापण्यात आलं. त्याच्यानंतर मित्रांनो, नाराज झालेल्या अमोल बालवडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही इलेक्शनची लढाई लढली, ते निवडून आले आणि येथेच मित्रांनो इतिहास रचला गेला. एवढंच नव्हे मित्रांनो, पुणे आणि पिंपरी चिंचवड जो औद्योगिक केंद्र मानलं जातं, तिथे एक उमेदवार शेखर चिंचवडे मित्रांनो, हे देखील यांच्यासोबत देखील ह्याच गोष्टी झाल्या. मित्रांनो, भारतीय जनता पार्टीचं तिकीट मागायला ते गेले, त्यांना डावलण्यात आलं, तिकीट देण्यात आलं नाही. मित्रांनो, त्यामध्ये भाऊक ते झाले होते. या गोष्टी त्यांना एवढ्या मनाला लागल्या होत्या, तरी देखील या सगळ्या गोष्टींना त्यांनी लढायचं ठरवलं होतं. राष्ट्रवादीचं तिकीट त्यांना भेटलं, अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली त्यांना तिकीट देण्यात आलं. या निवडणुकीमध्ये त्यांनी सर्वत्र लावलं, त्यांचा जोर लावला आणि या निवडणुकीमध्ये ते निवडून आले. मित्रांनो, अमोल बालवडकर आणि त्यांचे जे अपोनंट आहेत यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे फाईट झाली. जी फाईट होती मित्रांनो, ती शेवटच्या क्षणापर्यंत चालली होती. मित्रांनो, याच्यामध्ये अमोल बालवडकर जे आहेत ते 903 मतांनी निवडून आलेले आणि हा निकाल रात्री 12 वाजेपर्यंत लागला. काही तांत्रिक अडचणीमुळे हा निकाल जो आहे तो पुढे ढकलण्यात आला होता आणि त्यामध्ये मित्रांनो हा निकाल जो आहे तो उशिरापर्यंत लागला. 11:30-12च्या दरम्यान हा निकाल लागला. मित्रांनो, त्यानंतर अमोल बालवडकरांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला पूर्णतः, कारण ते ऑलरेडी तिथं नगरसेवक होते, चांगलं काम त्यांनी केलं होतं, तिथल्या जनतेने त्यांना निवडून दिलं आणि त्यामध्ये ते 903 मतांनी निवडून आले. हीच घटना आहे मित्रांनो शेखर चिंचवड्यांच्या बाबतीत. त्यांच्या पत्नी करुणा चिंचवडे ऑलरेडी तिथे नगरसेवक होत्या वॉर्ड क्रमांक 17 मध्ये. मित्रांनो, त्यांनी आधी चांगलं कामं केले होते. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये ते ज्यावेळेस कार्यरत होते त्या 10 ते 15 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप कष्ट केले त्या पक्षासाठी. त्यांनी त्या पक्ष वाढवण्यासाठी त्या लोकांना कनेक्ट केलं, त्यांनी लोकांना ते जोडत गेले. परंतु ज्यावेळेस त्यांना तिकीट द्यायची वेळ आली, ज्यावेळेस ते मागायला गेले आणि ऑलरेडी तिथं भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक होते, त्यामुळं त्यांना तिकीट देण्यात आलं नाही, त्यांना तिथं उभं करण्यात आलं नाही. त्यांचे जे दुसरे अपोनंट आहेत, म्हणजेच काय, जे आता निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधात थांबले होते, ते ऑलरेडी भाजपचे मोठ्या पदावरचे कार्यकर्ते होते आणि याच्यामध्ये मित्रांनो त्या एका गोष्टीमुळं त्यांचं तिकीट डावलण्यात आलं. परंतु ह्या कार्यकर्त्याने ठरवलं होतं की मी ही लढाई लढणार आणि ही लढाई मी जिंकणार. या गोष्टी त्यांनी ठरवल्या होत्या, ते लढले, ते जिंकले सुद्धा. मित्रांनो, शेखर चिंचवडे जे आहेत त्यांना 1540 मतांनी त्यांचा विजय झालेला आहे. मित्रांनो, यांनी पूर्णतः जोर लावला होता इलेक्शनमध्ये, अमोल बालवडकरांनी देखील जोर लावला होता. आणि मित्रांनो, या दोघांच्या ह्याच्यावरनं एक उदाहरण काय स्पष्ट होतं की निष्ठावंत जरी कार्यकर्ते तुमचे असतील, त्यांचं जनतेशी कॉन्टॅक्ट किती आहे हे बघणं देखील गरजेचं आहे. मित्रांनो, या दोघांचा जनतेशी बॉन्ड चांगला होता, कॉन्टॅक्ट चांगला होता, त्यामुळं हे सक्सेसफुली तिथं जिंकू शकले आणि हे सिद्ध झालं मित्रांनो या इलेक्शनमध्ये. मित्रांनो, जनता ही शेवटचा निर्णय देते आणि ह्या इथल्या 2 वॉर्डातल्या जनतेने निर्णय दिला. अमोल बालवडकरांच्या केसमध्ये पण तेच झालं. जनतेने जो कौल दिला त्याच्यामध्ये 900 मतांनी ते जिंकले. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो, जे शेखर चिंचवडे आहेत ते देखील जनतेमुळे जिंकले. या दोघांना मित्रांनो कंपॅरिझन केलं जातं यांचं सुनील शेळकेंसोबत, कारण सुनील शेळकेंसोबत पण याच गोष्टी झाल्या होत्या. भारतीय जनता पार्टीचे चांगले कार्यकर्ते होते, परंतु समोर राज्यमंत्री लेवलचा माणूस होता, त्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्यांचं तिकीट नाकारलं आणि सुनील शेळकेंना कुठेतरी पक्षातनं त्या ह्याच्यामध्ये डावलण्यात आलं. परंतु राष्ट्रवादीने त्यांना संधी दिली. राष्ट्रवादीच्या तिकिटावरती सुनील शेळके निवडून आले, एकदा आमदार झाले, दुसऱ्यांदा आमदार झाले, दुसरी टर्म चालू आहे.
आता कुठेतरी चर्चा पण येत आहेत की त्यांना मंत्रिपद देखील भेटणार आहे. याच्यावरनं मित्रांनो, एक सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांनी जर विचार केला तर तो कुठल्या लेवलला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण हे सुनील शेळके आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो, अमल बालवडकर पण आहेत आणि शेखर चिंचवडे पण आहेत. या दोघांना आता सुरुवात झालेली आहे. आता पुढे जाऊन यांचं पॉलिटिकल करिअर कशा प्रकारे ग्रो होईल याचा अंदाज आपण लावू शकतो, ज्या प्रकारे यांना जनतेचा पाठिंबा भेटतोय. नक्कीच मित्रांनो, या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.